कार्यकर्त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पूर्ण शक्तीने विपरीत परिस्थिती असताना, अतिशय प्रतिकूल परिस्थिती असतानाही काम केलं. भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकत ठेवला, आपला विचार गावागावापर्यंत पोहोचवला. 11 वाजेपासून बैठकीचा शुभारंभ झाला आणि साधारणतः 3:30 वाजत आहे. शेवटी सहनशीलतेचाही एक मर्यादा असते आणि आपल्या सर्वांची सहनशीलता ही अतिशय मजबूत आहे हे मात्र या बैठकीच्या टाइम टेबलनुसार लक्षात येते. खरं तर मी जेव्हा इथं आलो तेव्हा जिल्ह्याचे अध्यक्ष श्री देवराव भोंगलेजी यांना विचारलं की किती सदस्य उपस्थित आहेत. त्यांनी मला सांगितलं की 107 सदस्यांची नोंदणी झाली. मी गमतीने त्यांना म्हणालो की 108वा आता मी उपस्थित झालो. 108ची 160 झाली. आता ही शृंखला आपल्याला या बैठकीमध्ये काही प्रमुख मुद्द्यावर चिंतन करत, मनन करत आपला जिल्हा या महाराष्ट्रामध्ये संघटनात्मक दृष्टिकोनातून एक हटके, मार्गदर्शक आणि इतरांसाठी दीपस्तंभासारखा काम करणारा जिल्हा व्हावा या दृष्टीने चंद्रपूर जिल्ह्याने कार्य करावं ही माझी अपेक्षा आणि भावना व्यक्त केली. ही अपेक्षा आणि भावना व्यक्त करताना मनात अतिशय सुस्पष्टता होती. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीने जर एखाद्या जिल्ह्याला भरभरून दिलं असेल तर तो या महाराष्ट्राच्या 36 व पक्ष संघटनेच्या 65 जिल्ह्यापैकी एक मात्र जिल्हा आहे आणि तो म्हणजे चंद्रपूर. या जिल्ह्याला जेव्हा 1990 मध्ये पहिली विधानसभा सदस्य म्हणून शोभाताई निवडून आल्यात, 1995 मध्ये महाराष्ट्राचं सरकार आलं, तर अनेक जिल्हे असे होते की ज्या जिल्ह्यामध्ये 2 पेक्षा जास्त आमदार निवडून आले होते. पण आपल्या जिल्ह्यात 95 मध्ये शोभाताई आणि मी निवडून आल्यानंतर सुद्धा पक्षाने या जिल्ह्यावर भरभरून प्रेम करत कॅबिनेट मंत्री पद या जिल्ह्याला दिलं. 1994 मध्ये विधान परिषद सदस्य म्हणून निवड करायची होती. अनेक महाराष्ट्राचे असे जिल्हे होते की ज्या जिल्ह्यांमध्ये अतिशय योग्य पद्धतीने पक्षाचं काम वाढवणारे कार्यकर्ते होते. पण तेव्हाही विधान परिषद सदस्य म्हणून पक्षासमोर 4 नावं होती. पण या 4 नावापैकी 1994 मध्ये हंसराज अहिर यांची विधान परिषदेसाठी पक्षाने निवड करत पक्षाने आपल्या जिल्ह्यावरचं प्रेम भावना व्यक्त केली. मला आठवतं की 1996 मध्ये महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये तोडीस तोड नेते होते. पण तेव्हाही 96 मध्ये भारतीय जनता पक्षाचा राज्याचा महामंत्री म्हणून मी तर अतिशय कमी वयाचा होतो, पहिल्यांदा विधानसभा सदस्य झालो. पण तेव्हाही माझी पात्रता कमी होती. पण पक्षाचं चंद्रपूर जिल्ह्यावरचं प्रेम इतकं जास्त होतं की महामंत्री म्हणून माझी निवड केली. जेव्हा राज्यात पुन्हा सत्ता यायची होती तेव्हा आपल्या पक्षामध्ये ज्या पदाला सर्वोच्च स्थान दिलं जातं संघटनेत, 2 एप्रिल 2010 चंद्रपूर जिल्ह्यामधून महाराष्ट्राच्या संघटनात्मक 65 जिल्हे व शासकीय 36 जिल्हे 358 तालुक्याच्या महाराष्ट्राचं संघटनेचं सर्वोच्च पद हे चंद्रपूर जिल्ह्याला
प्रदेश अध्यक्ष म्हणून दिलं आणि प्रेम किती पक्षाचं असावं हे मात्र पुन्हा एकदा आपल्या सर्वांना बघता आलं. केंद्रात सत्ता आली, राज्यात सत्ता आली. या चंद्रपूर मधून केंद्रात गृहराज्यमंत्री, रसायन व उर्वरित खाते मंत्री म्हणून हंसराज अहिर आणि अर्थ व वन मंत्री म्हणून बघा याच महाराष्ट्र सरकारमध्ये स्थान दिलं. हा आमच्या कर्तृत्वाचा गौरव नव्हता, हा आमच्या मोठेपणाचा गौरव नव्हता, हा गौरव होता या जिल्ह्यामध्ये शक्तीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा होता. ज्या कार्यकर्त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पूर्ण शक्तीने विपरीत परिस्थिती असताना, अतिशय प्रतिकूल परिस्थिती असतानाही काम केलं. भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकत ठेवला, आपला विचार गावागावापर्यंत पोहोचवला. म्हणून ही पद, ही स्थान चंद्रपूर जिल्ह्याच्या वाट्याला आली. मग पक्षांनी भरभरून काम केलं असेल, प्रेम केलं असेल, तर तुमच्या माझ्यावर जबाबदारी आहे की आम्ही हटके करणार आहोत की नाही, आम्ही आमच्या पक्षाच्या संघटनेला मजबूत करणार आहोत की नाही. कोण कोणत्या पदावर जातो, कोण किती मोठा होतो हे माझ्या दृष्टीने महत्वाचं नाही. महत्वाचं आहे हे खरं आहे की दहीहंडी फोडल्या जाते तेव्हा छोटासा मुलगा दहीहंडीच्या हंडीला हात लावतो. तो हात यासाठी लावू शकतो की त्याच्यामध्ये क्षमता नाही. क्षमता तो लहान मुलगा ज्यांच्या मजबूत खांद्यावर उभा आहे. एक स्तर, दुसरा थर, तिसरा थर आणि मग चौथ्या थरावर तो जरी दहीहंडी फोडत असला, कोणी मंत्री होत असेल, कोणी कोणत्याही मोठ्या पदावर जात असेल, तर हे विसरता कामा नये की या खाली कार्यकर्त्यांचे ते मजबूत खांदे आहे. या मजबूत खांद्याच्या स्तरावर आपण ही दहीहंडी फोडू शकतो. मग हे मजबूत खांदे, ही सशक्त संघटना कशी हवी? संघटना अशी हवी की जिथं उमेदवार याला तिकीट दिली तर निवडून येतो, म्हणजे अजूनही आपली संघटना मजबूत नाही. संघटना कशी हवी? तिकीट कोणालाही द्या, आमची बूथ रचना एवढी मजबूत आहे, आमची गाव शाखा इतकी मजबूत आहे, आमची मंडल कार्यकारिणी इतकी सुदृढ आहे, सशक्त आहे की तिकीट अमेरिकेच्या माणसाला द्या, पण जनतेच्या हृदयामध्ये पार्टीचं इतकं स्थान आहे की तो अमेरिकेत बसलेला माणूस सुद्धा निवडून येईल. अशी शक्तिशाली संघटना उभी करायची आहे आणि ही ताकद तुमच्यात आहे. मी स्वतः चंद्रपूर विधानसभेत अनुभवलाय, तुम्ही अनुभवलाय. नानाभाऊ निवडून आले. मला आजही आठवतो 24 सप्टेंबरचा दिवस होता. 25ला शेवटची तारीख होती फॉर्म भरण्याची. तोपर्यंत नानाभाऊ श्यामकुले हे काही तुमच्या माझ्या परिचित नव्हते. 24 तारखेला रात्री सिद्धार्थ हॉटेलमध्ये आले आणि मग अजूनही ती गंमत आठवते की 25 तारखेला जेव्हा आम्ही फॉर्म भरायला गेलो, एबी फॉर्म नागपूरहून घेऊन आले होते उपेंद्र कोठेकरजीकडून. माझ्यासाठी ते अपरिचित, त्यांच्यासाठी मी अपरिचित. नावानी परिचय, पण चेहऱ्यानी, स्वभावानी, कामानी एकमेकाशी अपरिचित. नाना भाऊला म्हणतो एबी फॉर्म जो द्यायचा आहे त्याची आपण झेरॉक्स काढू, आणि मी आपल्या एका पदाधिकाऱ्यांकडे एबी फॉर्म द्यायला सांगितलं. नाना भाऊच्या चेहऱ्यावर भाव बदलले. त्यांना वाटलं की एबी फॉर्म कुठं गडबड तर नाही, ओरिजिनल एबी फॉर्म दिला आणि बाहेरच्या बाहेर दुसऱ्याचा फॉर्म भरला तर काय होईल. म्हणून ते आपल्या सोबत आलेल्या व्यक्तीला म्हणाले तू स्वतः जा आणि एबी फॉर्म झेरॉक्स करून आण. इतका अपरिचित भाव होता. पण कार्यकर्त्यांनी याच विधानसभेत 24 तारखेला आलेला भाजपचा एक कार्यकर्ता, एक नेता अपरिचित होता, पण 24 सप्टेंबरला इथं आले. 13 ऑक्टोबरला 2000ला निवडणूक झाली, मतदान झालं आणि 16 ऑक्टोबरला
विजयाचं प्रमाणपत्र घेऊन गेले, कारण कार्यकर्त्यामध्ये एक ऊर्जा होती, एक शक्ती होती, एक सूर होता, एक विचार होता, संघटनेच्या संदर्भामध्ये श्रद्धा होती, आपल्या पक्षावर प्रेम होतं. आणि जेव्हा पक्षावर प्रेम होतं, जर स्वतःवर प्रेम असेल तर पक्ष मोठा होत नाही, पण पक्षाच्या विचारावर प्रेम असेल तर नक्की पक्ष मोठा होतो. 1952 मध्ये जरी जनसंघाची स्थापना झाली तेव्हा आपल्याला आठवत असेल की 1952 मध्ये फक्त 3 खासदार निवडून आले. 3 खासदार. नवीन संघटना होती, नवीन पक्ष होता, नुकतंच स्वातंत्र्य प्राप्त झालं होतं. जिकडे तिकडे देशाच्या कानाकोपऱ्यात, देशाच्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात काँग्रेस म्हणजे एक पवित्र पक्ष होता. 3 खासदार निवडून आले. पण पंडित दीनदयाळ उपाध्याय असेल, ज्या सभागृहात आपण बसलो आहे, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी असेल, आणि श्रद्धेय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी असेल, एकच भावना मनात होती की कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आमची संघटना मजबूत करायची आहे. आणि अटल बिहारी वाजपेयी 3 संस्थापक नेत्यांपैकी एक. ही वाढवण्याची जबाबदारी आपण जेव्हा बैठकीत घेतो तेव्हा भूमिका एक असली पाहिजे कि जिगर वालों का डर से कोई वास्ता नहीं होता, जिगर वालों का डर से कोई वास्ता नहीं होता, हम वहां कदम रखते हैं जहां पर कोई रास्ता नहीं होता. आता आपल्याला पक्षाचा विस्तार करायचा. विस्तार याचा अर्थ निवडणुका जिंकणं हे तर आपलं एक माध्यम आहे, माध्य नाही आहे, हे साधन आहे. आपण इथं आलोत, आपला संकल्प काय की जी ही गोष्ट आम्ही करू ती हटके करू. बैठक घ्यायची आहे ना, मग ठरवलं पाहिजे की बैठकीमध्ये आपण आपलं स्वागत काय करणार आहे. आपण नेत्यांचं स्वागत करतो, बैठकीत स्वागत नको आहे. हा, जनतेच्या समोर, लोकांच्या समोर आपण स्वागत करणं हे मी समजू शकतो, पण बैठकीमध्ये या औपचारिकता नको. बैठकीमध्ये आज आपण अचानक ग्रामपंचायत सदस्यांचं स्वागत केलं. अपेक्षा आहे की त्यांना एक चांगलं संघटनेचं पुस्तक दिलं पाहिजे. त्या पुस्तकाचा उपयोग त्या ग्रामपंचायत सरपंचाला किंवा ग्रामपंचायत सरपंचाच्या कर्तव्याचं पुस्तक दिलं पाहिजे. पण त्याचा सत्कार हा क्षणापुरता राहत नाही. हा त्याचा सत्कार त्या पुस्तकाच्या माध्यमातून दीर्घकाल दिशादर्शक असा सत्कार होतो. आज मी दुसरी देवरावजीला काल सांगितलं की आता पक्षाच्या बैठकींमध्ये नियमितपणा आला पाहिजे. आपण जसे वागू तसे मंडळाचे पदाधिकारी वागतील, निमित्त आलं पाहिजे की नाही. आणि म्हणून मी देवरावजींना आग्रहपूर्वक सांगितलं की वर्षभराचा टाइम टेबल करता येईल ना आपल्याला. म्हणजे चंद्राबाबू आज सत्तेत नाही, पण मला आठवतं की 2004-05 मध्ये मी हैदराबादला त्यांच्या कार्यालयात गेलो होतो आणि त्या कार्यालयामध्ये टाइम टेबल बघितला की वर्षभरामध्ये कोणत्या बैठका होतात, कोणते चिंतन वर्ग, कोणते अभ्यास वर्ग. मी परवा मगा महाराष्ट्राच्या काही निवडक नेत्यांची एक योजना बैठक झाली. 45 मिनिट मी याच विषयावर सांगितलं की कोणतंही युद्ध जिंकायचं असेल तर त्याचं नियोजन करावं लागतं आणि त्या नियोजनासाठी होणाऱ्या बैठका या नियमितता असली पाहिजे. आता राज्याच्या टाइम टेबल येईल, पण राज्याचा टाइम टेबल यायच्या अगोदर आपण आपल्या जिल्ह्याचा टाइम टेबल का नाही करू शकत की आमच्या कोर टीम आहे, या कोर टीमच्या बैठका 15 दिवसात होईल, ही जिल्ह्याची पदाधिकारीची बैठक आहे ही 1 महिन्यात होईल, जिल्ह्याची कार्यकारिणीची बैठक आहे ही 3 महिन्यात होईल.
आमचा अभ्यास वर्ग आहे, हा अभ्यास वर्ग 6 महिन्यात होईल. जिल्हा परिषद सदस्यांची बैठक आहे, याचा एक कालावधी असेल. नगर परिषदच्या सदस्यांची बैठक आहे, याचा कालावधी असेल. मंडल पदाधिकारी, मंडल कोर टीम. हे खरं आहे की यश प्राप्त करण्याच्या साठी एक औषध आहे. या औषधीचं नाव आहे कठोर परिश्रम आणि योग्य नियोजन. पण आपण या दृष्टीने जिल्हा बैठकीमध्ये आंदोलन करायचं आहे ना. आता जगभर आंदोलन सांगितलं. मनात ही शंका असेल की जगभर आंदोलन आपण एखाद्या चौकात केलं, पोलीस वगैरे आलेच नाही तर जेल कसा भरायचा. खरं तर जेल आंदोलन याचा अर्थ काही आपण जाऊन चंद्रपूरच्या जेलमध्ये जमा होणे नाही, हे प्रतिकात्मक आंदोलन आहे. मग जेल आंदोलन करायचं. बगारशाच्या गांधी चौकामध्ये आपण गर्दी जमा केली आहे आणि दूरपर्यंत पोलीस वगैरे दिसतच नाही आहे. एखादा सफाई कामगार खाकी कपडे घालून दुरून दिसला आणि आपल्या चेहऱ्यावर आनंद आला रे पोलीस वागा जेलबरोबर. मग अशा प्रसंगात आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नावाची यादी देऊन आपलं जगभर आंदोलन हे अतिशय ऊर्जेने. अन्यथा कधी कधी आपल्या आंदोलनात पाहतो एखादा भारत माता की जोरानी म्हणतो, एक जण जय म्हणाल तयार राहत नाही, आपलं व्हॉट्सअपवर आहे, मोबाईलवर आहे. असं होऊ देता कामा नये. कारण आपण अशा पक्षाचे कार्यकर्ते आहोत की ज्या पक्षामध्ये एकच विचार आहे आणि तो आहे भारत मातेच्या उन्नतीचा. जो विचार आहे देशहिताचा, जो विचार आहे देशभक्तीचा. पण धीरे धीरे आपल्यामध्ये काही वातावरणाचे जे बदल होतात. असं म्हणतात की गरमी संपणे तेव्हा पावसाळा सुरू होते तेव्हा थोडासा खोकला सर्दी होते. तसं आपल्यामध्ये काही गोष्टी घडल्या. म्हणजे जी पार्टी अनुशासनप्रिय पार्टी म्हटल्या जायची ती धीरे धीरे शासनप्रिय. म्हणजे जेव्हाही मी मुंबईला जातो, एखादा आमदार मला भेटतो पक्षाच्या कार्यालयात, भाऊ आपलं सरकार कधी येणार आहे, आपलं सरकार कधी येणार आहे. मी मनात विचार करतो आपण किती अनुशासनप्रिय पक्ष, शासनप्रिय जागो आहे. खरं तर आपण ते गीत म्हणायचो, पथका अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन पर चढ़ते जाना, सब समाजों को साथ लिए हमको है आगे बढ़ना. ही भावना होती. सत्यप्रिय पार्टी ही सत्ताप्रिय व्हायला लागली. आणि एक बदल जो दिसतोय तो दुर्दैवानी तो तुम्हाला मला सर्वांनी अतिशय काळजीपूर्वक घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा संघटनेमध्ये आपल्याला पताही लागणार नाही की आपण प्रत्येक निवडणुकीत पराभूत का होतो. आणि तो बदल म्हणजे कार्यकर्ता प्रिय पार्टी आता धीरे धीरे चम्मच प्रिय पार्टीकडे होते आहे. आणि जेव्हा कार्यकर्ता प्रिय पार्टी ही कार्यकर्त्यांच्या ऐवजी चमच्यांना स्थान देणारी पार्टी होते तेव्हा त्याची रूपांतरण भाजपवरून काँग्रेसमध्ये होत असतं. कर्तृत्वावर आधारित कार्य आणि उत्तम कार्य करणाऱ्याचा गौरव ही परंपरा पक्षामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून बघा जेव्हा देवरावजी म्हणाले मंडळ अध्यक्ष आता निवडायचे म्हणजे देवरावजी मंडळ अध्यक्ष निवडताना मी काय सांगतो याच्याकडे लक्ष द्यायचं नाही सगळं द्यायचं. नेते काय सांगतात या आधारावर मंडळ अध्यक्ष करायचा नाही. आपला सच्चा कार्यकर्ता काय सांगतो यावर आधारित मंडळ अध्यक्ष करा. मी लिहून देतो की भविष्यात 6च्या 6 विधानसभा आम्ही जिंकल्याशिवाय राहणार. नियोजन केलं पाहिजे. जिल्हा परिषद निवडणुका असेल, नगरपंचायत निवडणुका असेल, यश येतं ना. योग्य पद्धतीने नियोजन केलं तर मी विश्वासाने सांगतो की आपल्याला यश येतं. एक पार्टीमध्ये आता एक पद्धत देवरावजी तुम्ही लावली पाहिजे. अहवाल पद घेतात लोक. हा कोण? हा उपाध्यक्ष, हा जिल्ह्याचा महामंत्री. पुढच्या जेव्हा बैठकीत येईल तेव्हा मी 2-4 महामंत्री आणि उपाध्यक्षांना विचारेल डायरी ठेवून की तुम्ही खरंच महामंत्री झाले, याच तारखेला महामंत्री झाले, काय केलं? कशासाठी पद अडवून बसता? काम होत नसेल तर तुमच्या व्हिजिटिंग कार्डासाठी पद अडवू नका, फ्लेक्स बोर्ड साठी पद अडवू नका.
तुम्ही काम करा, मेहनत करा, कष्ट करा. कष्टाशिवाय कोणतीही जगात यशासाठी औषध नाही. कष्ट करायचे नाही, पद अडवायचे. पार्टी कमजोर होते. ज्या पार्टीने आपल्याला जिल्ह्याला भरभरून प्रेम केलं त्या पार्टीला आपण काय देतोय बदल्यात? नकली पदाधिकारी नाही. आपल्याला या राज्यामध्ये सर्वात उत्तम जिल्हा कोणता करायचा असेल तर या कार्यकर्त्यांवर माझा विश्वास आहे, या पदाधिकाऱ्यांवर माझा विश्वास आहे की यांच्यामध्ये ही शक्ती आहे. काही मायावी जर पदाधिकारी बनण्याचा प्रयत्न करत असतील, कष्ट न करता, परिश्रम न करता, तर ते योग्य पद्धतीने असे खडे बाजूला केले पाहिजे. हे दुर्दैवाने मी हृदयावर दगड ठेवून सांगतो आहे. हे यासाठी सांगतो आहे की मी जेव्हा एखाद्या पदाधिकाऱ्याचा अहवाल देवरावजीकडून घेतो तेव्हा दुःख होते की बैठकीलाही येत नाही तो पदाधिकारी आहे. काही लाज, लज्जा, शरम हे शब्द गौण होतील की आपण कोणत्या पदावर आहोत. एखाद्या वेळी बैठकीत नाही आलं, एखादा घरगुती कार्यक्रम आहे, बाकी काही कार्यक्रम आहे, मी समजू शकतो. मोठ्या मोठ्या पदावर जायचं, त्या पदाचा उपयोग करायचा. मी आपल्याला नम्रपणे हात जोडून विनंती करण्यासाठी आलो आहे की आपल्याच्याने होत नसेल सोडा ना. पद अडवू नका, खुर्च्या अडवू नका. तुमच्या छोट्याशा त्या तुकड्यासाठी, व्हिजिटिंग कार्डसाठी पद अडवायचे नाही. कदाचित एखाद्याला वाईट वाटत असेल, पण मला आज हे सांगणं आवश्यक आहे. अन्यथा हा पक्ष बुडायला लागेल काँग्रेस सारखा, मग कोणीही वाचवू शकणार नाही. किती वाईट वातावरण काँग्रेसने केलं आहे. पण आपण जर नियोजन चांगलं केलं नाही, कारण एकाने खरं म्हणतं काय की चिंध्या पांघरून सोन्याचा विचार विकण्यासाठी ठेवला तरी ग्राहक येत नाही, पण सोनं पांघरून चिंधी सारखा विचार विकायला ठेवला तर ग्राहकाची गर्दी होते. दुर्दैवाने काँग्रेस सोनं पांघरून चिंध्याचा विचार, चिंधी छाप विचार हा जनतेसमोर नेत आहे. आणि आम्ही मात्र सोन्यासारखा विचार पोचू शकत नाही. आज बूथचा कार्यक्रम का दिला? कारण हे प्रयोग माननीय मोदीजींनी गुजरातमध्ये अनेकदा केले. आणि मग लक्षात आलं की बूथ रचना म्हणजे अशा पद्धतीचं इन्शुरन्स आहे की ज्यामध्ये कितीही काँग्रेसनी काहीही विषारी प्रचार केला तर या विषाचा उतारा म्हणजे बूथ रचना आहे. तुम्ही मनात विचार करा, गुजरातमध्ये काही महानगरपालिकेत काही वर्षापूर्वी सर्वच्या सर्व सिटिंग सदस्य बदलले, सर्वच्या सर्व. काहीच बिघडलं नाही होत, काही बिघडलं नाही. का? कारण बूथ रचना मजबूत होती, संघटना मजबूत होती, विचार मजबूत होता, हृदय मजबूत होतं. आज गुजरातमध्ये आपण पाहतोय 5 टर्म 6 टर्म सरकार जेव्हा निवडून येतं ते फक्त योग्य कामं केली म्हणून येत नाही, तर ती कामं जनतेपर्यंत पोहोचवण्याची अतिशय उत्तम व्यवस्था असते. कामं तर राज्यातही आपण खूप केली. केंद्राने तर जनहिताचे जे निर्णय घेतले ते तर 55 वर्ष बनाम 5 वर्ष आहे. मी आज त्या विकास कामात जाणार, पण माझ्या असं लक्षात आलं की आपण सोन्यासारख्या विकास कार्याचा, सोन्यासारख्या विचाराला दुर्दैवाने आपण लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये कमी पडतोय. पोहोचवत नाही असं नाही, पण आपल्याला आपली गती वाढवावी लागेल, आपली शक्ती वाढवावी लागेल, योग्य नियोजन करावं लागेल आणि त्यासाठी स्वतःचं नेतृत्व विकसित करावं लागेल. कोणीतरी दुसरा येईल आणि माझं गाव बदलवेल, कोणीतरी दुसरा येईल आणि निवडणुकीमध्ये जिंकून देईल, ही जी भावना आहे ना ही बदलवा. स्वतःचं नेतृत्व विकसित करा. जेव्हा आपण येतो तेव्हा डायरी पेन घेऊन जिल्हा बैठकीमध्ये नोंदी घेतल्या पाहिजे.
एखादा कार्यक्रम जाहीर झाल्यावर ताबडतोब त्या कार्यक्रमाच्या नियोजनाची तयारी आपण केली पाहिजे. मी तर देवरावजीला आतापर्यंत 4दा सांगितलं, देवरावजी करतो म्हणाले, करू आपण, की वर्षभराचा टाइम टेबल आपण का नाही देऊ शकत. म्हणून मी देवरावजीला काल पुन्हा सांगितलं की 27 तारखेला सकाळी 10 ते 5 एक 30-40 प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावं काढा. दिवसभर आपण योजना बैठक करू आणि एक डायरी करा, प्रत्येकाच्या हातात डायरी द्या, तो पूर्ण वर्षभराचा कार्यक्रम द्या. काय आवश्यक आहे की केंद्राने सांगायचं भूतरचना करा, राज्यांनी टाइम टेबल पाठवायचा, असं होऊ देऊ नका. असे कार्यक्रम करा की जिल्ह्यामधले कार्यक्रम राज्य अवलंबात आणेल. आमच्या जिल्ह्याचे कार्यक्रम हे एकदा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी म्हणतील की नहीं, संगठना का काम हो तो चंद्रपुर जिले जैसा हो. इतना नियमित काम करने वाला अगर कोई संगठन में जिला है तो वो चंद्रपुर जिला होना चाहिए. आणि त्या दृष्टीने आपल्याला या कारणाने पुढे जायचं आहे. ठीक आहे, नियोजन आपण करू, काही कार्यक्रम आखू, पण जोपर्यंत आपला प्रत्येक पदाधिकारी स्वतःचं नेतृत्व विकसित करणार नाही, स्वतःमध्ये बदल करणार नाही, संघटनेसाठी संघटनेच्या विचारासाठी झोकून देणार नाही. आता मी सवय गावली, माझ्या खिशात एक डायरी राहिली. मला जर एखादा चांगला कार्यकर्ता जो आपल्या पक्षाचा नाही, त्याचं काम चांगलं वाटलं की मी नाव विचारतो, मोबाईल करतो आणि संध्याकाळी पुन्हा घरून त्याला फोन करतो, पक्षात येता का तुम्ही. का? आपले पक्ष म्हणजे काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे. नियोजन करायचं असेल तर आपल्याला सर्व जाती समूह वर्ग सर्वांना सोबत घ्यावं लागेल. आणि स्वतःहून कोणी राजकारणात येण्यासाठी फार इच्छुक नसतो. म्हणजे ज्यांनी लहानपणापासून किंवा कुटुंबापासून, मित्रांपासून, कॉलेजपासून हे काम सुरू केलं ठीक आहे, पण सर्वसाधारण जे मी बघतो की सर्वसाधारण समाजामध्ये असे अनेक लोक आहेत की सक्रिय आहे, ॲक्टिव्ह आहे, कल्पक आहे, अतिशय उत्तम नियोजन योजना करू शकतात, पण आपल्या पक्षाशी आणि त्यांचा काहीही संबंध नाही. मग आपण करू शकू का की उद्या या जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याचे जे मंडळाचे पदाधिकारी आहे एखाद्या बैठकीत, जशी मी योजना सांगितली की एक पदाधिकारी जर आता यादी केली तर मी तुम्हाला लिहून देतो, या जिल्ह्यामध्ये साधारणतः 2,500 पदाधिकारी होणार आहे. म्हणजे भाजपची कार्यकारिणी धरली तर भाजप, महिला मोर्चा, युवा मोर्चा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि व्यापारी हेच भाजपचे जर धरले तर 250-300 एका जिल्ह्याचे आहे. असे पुन्हा मंडळ 22 मंडळ, म्हणजे 2,500 ते 3,000 पदाधिकारी. मी कार्यकारिणी सदस्य म्हणत नाही, पदाधिकारी 2,500 ते 3,000 हे जिल्ह्यात आहे. मी सांगितलं तुम्ही प्रयत्न का नाही करत. एक रविवार महिन्याचा 5 कुटुंबाकडे जायचं, करता येईल का बघा. 3,000 गुणिले 5 कुटुंब, 15,000 कुटुंबाला भारतीय जनता पार्टीची भेट होते. राष्ट्र देशामध्ये आपला कार्यक्रम हा सर्वात उत्तम कार्यक्रम करण्याच्या दृष्टीने बघता येईल, पण त्याचं नियोजन करावं लागेल. बैठक घ्यायची असेल तर बैठकीमध्ये आपण चूक करतो की बैठकीमध्ये पूर्ण नियोजन, यावेळी देवरावजीच्या नेतृत्वात फाईल दिली, उत्तम काम केलं, योजना बनवली, पण याला अजून एक पाऊल पुढे न्यावं लागेल की देताना सूक्ष्म माहिती करणे. आज बैठकीच्या तारखा इथं घेतल्यात, हां बघा अशा किती तारीख कशासाठी. जिल्हा बैठक घेण्याच्या अगोदर एक बैठक अध्यक्ष महामंत्र्याची व्हावी, फोनवर वाटणी करावी, कोण जाणार आहे आणि कोणत्या तारखेला जाणार आहे ते घ्यावं, आणि त्याच्यावर नो डिस्कशन, फक्त डिस्कशन एवढंच की ही तुमची तारीख तुम्हाला विचारून घेतली आहे, तुम्ही तुमच्या बैठकीचं काय नियोजन केलं सगळं सांगा. आणि मग त्या तालुका अध्यक्षांनी सांगितलं पाहिजे की माझी बैठक ही 24 तारखेला या सभागृहात होणार आहे,
यासाठी मी 105 लोकांना आमंत्रित केलं आहे। या बैठकीमध्ये आम्ही हे स्थान ठरवण्याचा विचार केला आहे, या 3 स्थानाचा विचार होईल, यासाठी आम्ही एवढे झेंडे केले, यासाठी आमचे हे नारे आहे, आंदोलनाचे घोषवाक्य आहे। यामध्ये आम्ही ठाणेदारांची पूर्वसूचना तर देणार नाही, पण आम्ही ठाणेदारांना पत्र दिलं आहे, आमचं निवेदन तयार आहे। निवेदनामध्ये आम्ही विजेच्या संदर्भामध्ये ही जी काही विजेच्या संदर्भात लोकांची फसवणूक सरकारने केली आहे याची माहिती दिली आहे, काही माहिती जिल्ह्याने द्यावी ही अपेक्षा। जेव्हा तुम्ही जगभरो करता मग तिथं प्रसिद्धी तुम्हाला द्यावी लागेल, भाषणाचे मुद्दे लागतील। शेवटी जेव्हा तुम्ही आंदोलन करता आजूबाजूला 200 लोक राहतात, त्या 200 लोकांना तुम्ही जे आंदोलन केलं ते त्यांच्या हक्कासाठी आहे, हे आंदोलन त्यांच्यासाठी आहे, ही भूमिका असली पाहिजे। अन्यथा आंदोलन झालं, मस्त नारेबाजी झाली, आपणही खुश, वर्तमानपत्रात फोटो आला, उपयोग काय? कारण ज्यांच्यासाठी आंदोलन आहे त्याच्यापैकी एकही माणूस तुमच्या आंदोलनामध्ये फिरकतच नाही। तुम्ही आंदोलन केलं हे त्याला वर्तमानपत्रातून माहीत होण्याच्या ऐवजी जर आम्ही आंदोलनाच्या 2 दिवस अगोदर सर्व पदाधिकाऱ्यांनी काही प्रमुख घरी जाऊन त्यांना या आंदोलनाचं आमंत्रण दिलं, त्याची प्रसिद्धी केली, 50 लोक आणलेत किंवा त्याच्यातले 25 गरीब आणलेत, जसं आम्ही आता परवा जेव्हा मकर संक्रांत उत्सव वर्षाला झाला, मी हरीश शर्मा इथं असतील त्यांना सांगितलं, हरीश नाही आहे, हरीश शर्माला सांगितलं की 5 अशा महिलांचा सत्कार करा की ज्यांचा पक्षाशी संबंध नाही। त्यांनी केला। एक महिला होती ऑटो रिक्षा चालवणारी, एक महिला होती वर्तमानपत्र देणारी, एक महिला होती जेव्हा लॉकडाऊन होतं घराच्या बाहेर निघता येत नव्हतं तेव्हा ती जी मुकी जनावरं आहे रस्त्यावर त्यांना घरातून आजूबाजूच्या घरातून अन्न देणारी। त्या महिलांना जेव्हा तुम्ही आयडेंटिफिकेशन देता, एवढं काम करतो, बचत गटासाठी आपण विचार करत नाही, एक शक्ती आहे, ऊर्जा आहे, मग स्वतंत्रपणे त्याची आखणी केली पाहिजे। मला वाटतं की आपल्याला या दृष्टीने आज जरी आपण विस्तृत चर्चा करत नसलो तरी 27ला एक चिंतन बैठक, योजना बैठक ही घेतली पाहिजे आणि सवय लावावी लागेल की एक बैठक चिंतन बैठक, एक बैठक योजना बैठक, एक बैठक अंमलबजावणीचा विचार करणारी बैठक आणि एक बैठक ही मूल्यांकन करणारी बैठक। उत्तरपत्रिका सोडवली, अभ्यास केला, पण उत्तर योग्य आहे की नाही त्याचं मूल्यांकन केलं पाहिजे। आणि म्हणून आपल्याला ही सवय तालुका स्तरावर लावली पाहिजे की आमचं एक चिंतन बैठक होईल, चिंतनेतून जे येईल त्याच्यातून आमची योजना बैठक होईल, योजनेतून जे तयार होईल त्याच्यावरची अंमलबजावणी बैठक होईल आणि अंमलबजावणीतून मग त्याचं मूल्यांकन की आम्ही कुठपर्यंत पोहोचलो आहे या दृष्टीने आपल्याला काम करणं हे आवश्यक आहे। मान्य हंसराजजींनी शेतकरी कायदे मांडलेत, मी त्याच्यावर आता काही बोलणार नाही, पण कधी कधी मग एका गोष्टीचं आश्चर्य होतं की काँग्रेस हे करण्यामध्ये काही अंशी यशस्वी झाली आहे। म्हणजे मग भाजपचाच एक पदाधिकारी म्हणे, भाऊ ते कायदे मागे घेतले तर काय बिघडते, एवढी काय हट्ट आहे आपला। एक भाजपचा पदाधिकारी मग म्हणाला, परवा मी राज्यपालांकडे वैधानिक विकास मंडळासाठी गेलो, तिथं एक आमदारही म्हणाला, भाऊ जाऊ द्या ना, आपल्याला काय करायचं आहे। प्रश्न आपल्याला काय करायचं हा नाही आहे, त्या कायद्यामध्ये काहीही नसताना, म्हणजे त्या कायद्यामध्ये कुठेही जबरदस्ती नाही, त्या कायद्यामध्ये शेतकऱ्यांचं हित आणि हित आहे, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर ही एक परीक्षा आहे दमाची। एकदा जर आपण या लढाईत जेव्हा की मान्य मोदीजींनी सांगितलं खरं तर त्या कायद्यावर सुप्रीम कोर्टाचा स्टे आहे, सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली, पण आंदोलनकर्त्यांनी स्थगिती दिल्यावर सुद्धा आंदोलन नाही सोडलं, कारण त्यांचा या कायद्याशी काही देणं घेणं नाही, काही धुरांवर आहे, त्यांना माहिती आहे या कायद्यामध्ये काहीच अडचण नाही, हा कायदा तर शेतकऱ्यांच्या हिताचा आहे। पण त्यांनी एक निर्णय केला की ते सोन्याला पितळ म्हणून सिद्ध करण्यामध्ये 4 पावलं पुढे गेले आहे आणि दुर्दैवाने आपण मागे पडलो। म्हणजे ज्या पद्धतीने आज काँग्रेस आक्रमकतेने आपल्याकडे रस्सी का सर्प राईचा पर्वत हे म्हणी आहे, काँग्रेसचा खरा चेहरा हा लक्षात येत आहे, यांचा आत्मा हुकुमशाहीचा आहे, चेहरा मात्र नकली लोकशाहीचा आहे। यांना काही देशाशी घेणं देणं नाही, काही देणं घेणं नाही,
आणि ही चूक त्यांच्यात नाही. असं म्हणतात की ज्या झाडाचं बी गावगं झाड तेच येणार आहे. आता हे काँग्रेसचं बी कोणी गावगं? A.O. ह्यूम, 28 डिसेंबर 1885. मग मी मनात विचार केला तर A.O. ह्यूमनी जर हे बी गावगं आहे काँग्रेसचं आणि नेतृत्व मात्र इटालियन करत असेल तर या देशाचे दोन्हीही दोष आपल्या या काँग्रेस पार्टीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आणि यांचं ऑफिसही मस्त जागेत आहे, अकबर रोड. म्हणजे A.O. ह्यूमनी स्थापना केली, अकबर रोडवर यांचं कार्यालय आहे. आणि परवा जेव्हा नाना पटोले हे त्या गवागिया टँक जिथं 7 आणि 8 ऑगस्टला काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं आणि क्विट इंडिया चले जाओ अंग्रेजो भागो या आंदोलनाची सुरुवात आणि निर्णय आणि चर्चा झाली, मुद्दाम तिथं जाऊन त्यांनी प्रदेश अध्यक्षपद सांभाळलं. पण मी काँग्रेसच्या नाना पटोलेसोबत जो एक मोठा नेता त्या शपथविधीमध्ये होता त्याला मुद्दाम मी एक फोटो पाठवला. म्हटलं तू एक गोष्ट पाहिली नाही का? म्हणजे काय? म्हणजे जिथं शपथ घेतली की नाही 7-8 ऑगस्टला जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन 1942 मध्ये झालं होतं तिथं त्या दिवसाची आठवण म्हणून एक स्तंभ उभा केला आहे. तो स्तंभ आहे त्या आंदोलनाच्या त्या अधिवेशनाच्या आठवणीसाठी. तुम्ही कधी मुंबई गेले किंवा पाहिजे असेल तर मी फोटो पाठवेन. मी त्याला पाठवला. म्हटलं त्या स्तंभावर काय पाहिलं? नाही पाहिलं. म्हटलं त्या अधिवेशनाच्या स्तंभावर कमळ काढलेलं आहे मोठ्याच्या मोठं शेवटच्या उंचा त्या ठोकावर. कारण या आंदोलनानंतर जर या आंदोलनाचा समारोप असेल तर तो भारतीय जनता पार्टीच्या सत्तेनेच होईल, यामध्ये दुसरं काहीही प्रसंग येत नाही. खरं तर आमच्या सरकार घाबरट आहे, विधानसभा अधिवेशन घ्यायला पाहत नाही आहे, फार घाबरत आहे. आणि बरोबर अधिवेशन आलं की कोरोनामध्ये वाढ होते. प्रत्येक मंत्री पोपटाने आत्महत्या करावी, लॉकडाऊन करावं लागेल. खरं तर मी यांच्यासाठी एक चांगली गीत तयार करून ठेवलं आहे. या अधिवेशनात जर संधी मिळाली तर यांना चांगलं ठोकायचं ठरवलं आहे. कारण आता एक पक्ष म्हणून आपल्यावर सर्वात मोठी जबाबदारी आली आहे की दुर्दैवाने 30 वर्ष जे आपल्या सोबत होती ती शिवसेना सत्तेच्या हव्याचा पोटी काँग्रेसच्या सोबत गेली. जी 30 वर्ष आपल्या सोबत होती. जगामध्ये असे बैमानीचे अतिशय कमी उदाहरण असेल. हे दुर्मिळ बैमानीची प्रजाती आहे. विषारी सर्प अनेक असतात पण जगामध्ये एक सर्प आहे ज्याला 5 स्टेप्स के स्नेक म्हणतात, सर्वात विषारी मानला जातो. कोब्रापेक्षा विषारी, नागापेक्षा विषारी हा 5 स्टेप. म्हणजे एकदा तो तुम्हाला डसला की 5 पावलं चालायच्या अगोदर जय श्रीराम हे राम म्हणावं लागतं, म्हणून तो विषारी. बैमानी जगामध्ये अनेक जागा असते पण या बैमानीमध्ये जर जगाचा इतिहास लिहिला गेला तर अतिशय बैमानीचा अर्क म्हणजे शिवसेना भाजपच्या युतीनंतर झालेली शिवसेनेची भूमिका आहे. काँग्रेस सोबत गेले ते. आणि किती अधोगती व्हावी एखाद्या पक्षाची तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेजी इथून काँग्रेस राष्ट्रवादीच्या टेकूवर खुर्चीवर बसणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, हे पक्षाची अधोगती आहे. आणि आज मग या राज्यामध्ये पुन्हा एकदा रावणी अहंकार जन्माला आलाय. साधू नागायक असतात, हरामखोर या शब्दाचा नॉटी आहे. आणि सरकार आज जनतेच्या हितासाठी कमी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी जास्त काम करत आहे. कोरोनाच्या संकटात एकही योजना नाही, एकही पॅकेज नाही, पण कर्मचाऱ्यांचे पगार मात्र नियमित दिले. निराधार योजनेचं अनुदान दिलं नाही, रबाई आवास योजनेचं अनुदान दिलं नाही. हे सरकार जनतेचं नाही तर कर्मचाऱ्यांचे नेते म्हणून हे काम करताय. हे लोकनेते नाही, जननेते नाही, हे फक्त आणि फक्त या महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांचे नेते म्हणून हे राज्य करताय. हे जाणते राजे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात
अजाणते राजे म्हणून राज्यकारभार करताय हे आपण बघतोय। मग अशा वातावरणात, अशा प्रसंगात फक्त निवडणूक, ईव्हीएम मशीन, मतदान केंद्र या 3 गोष्टीच्या बाहेर आपल्याला जावं लागेल। आणि बाहेर जायचं असेल तर या सर्व प्रश्नाचं उत्तर एक आहे, ते म्हणजे अतिशय उत्तम नियोजनबद्ध रीतीने केलेलं संघटन। यासाठी मी तर पुढे एक पाऊल सांगतोय, हे पाऊल करावं, कारण उशीर झालाय। आणि ते म्हणजे फक्त आत्ता पक्षाने काय कार्यक्रम दिला तुम्हाला? पक्षाने सांगितलं की एकदा बूथ सर्व्हिसिंग केली पाहिजे। म्हणजे तुम्ही जायचं, अगोदरचे जे बूथ केलं आहे त्याचं वाचन करायचं, त्या बूथमध्ये आता सक्रिय, निष्क्रिय आणि सक्रियतेचा आव आणणारे निष्क्रिय असे 3 भाग असतात। एक सक्रिय असतो, एक निष्क्रिय असतो जो कधी जागा नाही, आणि चमचेगिरी करून सक्रियतेचा आव आणणारे काही निष्क्रिय असतात, जे फक्त चमकेश एअरफोर्सचे असतात। ते कधी जमिनीवर काम नाही करत, ते दिसते इकडेच, देवरावजीच्या सोबत, माझ्यासोबत, ते चमकेश, ते काही कारण नाही। तुमच्या टाळ्या वाजल्या म्हणजे काही वाक्य खोटं नाही आहे। तर आपल्याला त्या बूथमध्ये असे जे लोक आहे त्या लोकांची व्यवस्थित, की आता काही निष्क्रिय आहेत का, सत्तेसोबत काही सूर्यफुलट टाईपचे का कार्यकर्ते असतात, ज्याची सत्ता त्याच्या बाजूनी अशी असतात, असे कोणी आहेत का? त्या बूथवर हे काम करायचं आहेच। पण माझी आग्रही विनंती आहे, म्हणजे पुढच्या वर्षी जो कार्यक्रम येणार आहे तो आपल्याला याच वर्षात पूर्ण करायचा आहे। कारण जेव्हा आमची राष्ट्रीय अध्यक्षांसोबत महाराष्ट्राची आमच्या 5 लोकांची बैठक झाली, खरं तर कार्यक्रम असा आहे की यावेळी 50 प्रमुख आणि पुढच्या वर्षी 50 प्रमुखासोबत अजून 4 लोकांची समिती। खरं तर चंद्रकांत दादा गमतीने म्हणाले की पुढे मतदार यादी राहणार आहे का भाजपच्या कार्यकर्त्याची यादी होणार आहे? पण स्वप्न किती मोठं आहे। माननीय मोदीजी काय मोठं स्वप्न पाहतात, आणि नुसतं स्वप्न पाहत नाही, ते साकार करण्यासाठी शक्तीने काम करतात, फक्त स्वप्न पाहणं नाही। आणि शेवटचा मुद्दा, यासाठी तुम्ही शिव होता। मार्च महिन्यात 1001% 1720 आहे बूथ, आता किती आहे? 1770 1770 बूथच्या कार्यकारिण्या, म्हणजे बूथ जी समिती आहे आणि पेज प्रमुख याच्यासाठी जीव होता। तुम्ही हे केलं ना, मी घेऊन देतो दुनियाची कोणतीही ताकद, म्हणजे उद्या भाजपचं तिकीट राहुल गांधीला जरी दिलं तरी तो निवडून येईल एवढी त्याला अमेठीसारखा पराभव पत्करावा लागणार नाही। कारण आपल्यासाठी उमेदवार नव्हे तर विचार महत्त्वाचा राहील, आणि त्या विचारासाठी संघटना ही मजबूत करण्याच्या दृष्टीने आपण कार्यक्रमाचं नीट नियोजन करावं ही अपेक्षा व्यक्त करतो। आणि शेवटचा मुद्दा, ज्या संदर्भात पुढच्या बैठकीत आपण विस्तृत जाऊ, पण तुम्ही आपल्या मंडळ स्तरावर एक मायावी एक प्रचार तंत्र हे सोशल मीडियामध्ये सुरू आहे। दुर्दैवाने आपण सोशल मीडियामध्ये काही ठिकाणी जर अपवाद सोडला तर आपण सर्वजण कमजोर आहोत। मी त्याचीही एक बैठक स्वतंत्र घेईल, पण सोशल मीडियामध्ये आज दुर्दैवाने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे अपप्रचार करीत आहे। तुमच्यापैकी प्रत्येकाने आता गेल्यावर पहिलं काम करायचं, ज्याचे फेसबुक आहे त्यांनी एकदा आपला आराखडा तयार करायचा, पुढच्या जयगा बैठकीत प्रत्येकाने अहवाल द्यायचा आहे की त्यांचा फेसबुक आहे की नाही, अहवाल द्यायचा आहे। त्यांचा फेसबुक असणं हे गरजेचं आहे, त्याच्यामध्ये फ्रेंड्स लिस्ट वाढवा आणि स्वतःचं प्रत्येकाचं फेसबुक करा, आणि त्या फेसबुकवर पुढे कसा उपयोग पक्ष संघटनेसाठी करायचा हे आम्ही तुम्हाला मार्गदर्शक एक तत्वप्रणाली देऊ, की ज्या फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला फेस टू फेस संपर्क करता आला नाही तरी फेसबुकच्या माध्यमातून भाजपचा विचार हा लोकांपर्यंत पोहोचवता येईल, या दृष्टीने आपण काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। सकाळी 11 पासून 4 वाजेपर्यंत चिंतन केलं आहे, विचार केला आहे, आम्हीही आपली मतं मांडली। असा पक्ष मजबूत होणार की माननीय नरेंद्र मोदीजी एक दिवस जेव्हा या देशातल्या सर्व भारतीय जनता पार्टीचा संमेलनामध्ये नाव घेईल
तेव्हा चंद्रपूरचं नावच आलं पाहिजे, असं काम करावं ही अपेक्षा व्यक्त करतो, शुभकामना देतो. काल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली, जयंतीपासून प्रेरणा घेऊन विजय ही विजय या भावनेने काम करावं ही इच्छा व्यक्त करून जय हिंद, जय महाराष्ट्र.